नमस्कार. परवा दिवशी आम्ही वडिलांच्या शेतामध्ये गेलो होतो. माझ्या भाचा, वहिनी आम्ही सगळे मिळून गेलो होतो. त्यावेळेस मुलांनी तुरीच्या शेंगा तोडल्या बरं का. हिरव्यागार शेंगा होत्या, छान टपोरे दाणे होते त्यामध्ये. मुलं मस्ती पण करत होते, त्यांना शेतात खूप छान वाटलं. हे बघा, खूप तुरीच्या शेंगा होत्या त्या झाडाला. हिरव्यागार शेंगा बघा कसे दाणे आहेत त्यात, टपोरे एकदम. मग माझ्या सासूबाईंनी काही शेंगा थोड्याफार सोलल्या. त्याचं असं कांदा, हिरवी मिरची, लसूण टाकून आम्ही तव्यावर मस्त त्याची चटणी बनवणार आहेत. आणि काही आता उकडायला घेतल्यात एका पातेल्यामध्ये. त्या पातेल्यामध्ये घेतल्यात, त्यात मी पाणी टाकलं. शेंगा बुडेल एवढं पाणी टाकलं. ह्या सीझनमध्ये ह्या शेंगा मिळतात ना, मग त्या नक्की खायला पाहिजे. आता हे बघा, त्यात थोडंसं मीठ टाकलं. साधं मीठ न टाकता खडे मीठ टाकलं. खडे मीठ असं छान मुरतं त्या शेंगांमध्ये. आपण भुईमुगाच्या शेंगा जेव्हा उकडतो ना, त्यात देखील मीठ टाकून उकडायला पाहिजे. म्हणजे ती पण इतकं छान, तो शेंगदाणा आपल्याला असा मिठामुळे खूप छान चवदार लागतो ना, तसंच ह्या तुरीच्या शेंगाचे दाणे पण तसेच लागतात. आता हे गॅसवर उकडण्यासाठी ठेवले. 5 मिनटामध्ये या शेंगा उकडतात. ताज्या ताज्या शेंगा आहेत, खायला खूप चविष्ट लागतात. ज्यांच्याकडे शेत आहे ते तर खातातच, ज्यांच्याकडे नाही त्यांनी मस्त बाजारात मिळतात, घेऊन यायचं आणि असं उकडून खायच्या. काही चटणी बनवून खायची, काहींची आमटी पण बनवतात त्या दाण्यांची. तोही प्रकार करून बघायचा. हे बघा, आता या छान 5 मिनटामध्ये उकडल्या. गरम आहे फार. बघा, त्यातनं दाणा बाहेर पडला, तो पातेल्यात टाकला मी. अशा ह्या गरम गरम शेंगा मस्त सर्वांनी मिळून खायच्या. खूप चवदार लागतं. मिठात उकडल्यामुळे त्याला छान चव येते. तुम्ही पण नक्की आणा आणि अशा उकडून खा.